नमस्कार. आपण आज बघणार आहोत हेल्दी वीकेंड स्पेशल बर्गर. त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी मटार उकळत ठेवलेले आहेत. आपल्याला हे मटार साधारणपणे 5 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. हे मटार 5 मिनिटं पाण्यामध्ये उकळल्यानंतर आपल्याला ते एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत. मटार थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये घेऊयात. आता आपल्याला हे मटार स्मॅशरनी स्मॅश करायचे आहेत. आपल्याला हे मटार थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत, खूप बारीक पण स्मॅश करायचे नाही आहेत. आता या मटारमध्ये आपल्याला 2 मोठे बटाटे उकडून स्मॅश करून घालायचे आहेत. मी येथे टोफू घेतलेला आहे. तुम्हाला जर टोफू आवडत नसेल तर तुम्ही येथे पनीर पण ॲड करू शकता. आता हे आपल्याला किसणीने किसून घेऊन आपल्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे. आता या मिश्रणामध्ये बाकीचे मसाले आपण ॲड करूयात. यामध्ये घालायचं आहे जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि कॉर्नफ्लॉर. येथे मी यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉर ॲड करत आहे. आता याच्यामध्ये ॲड करायची आहे लाल मिरची पावडर. तुम्हाला जितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे ॲड करायची आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडंसं कॉर्नफ्लॉर ॲड केलं तरी चालेल. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता आपण याची बर्गर पॅटी बनवून घेऊयात. मी येथे सगळ्या बर्गर पॅटी बनवून घेतलेल्या आहेत. मी या ग्रिल करून घेणार आहे. तुम्हाला जर या डीप फ्राय करायच्या असेल तर तुम्ही करू शकता. इथे मी पॅन गरम करून त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे. बर्गर पॅटी आपल्याला दोन्ही साईडून एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तुम्ही ही पॅटी डीप फ्राय करणार असाल तर ही फ्राय करायच्या आधी याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मगच डीप फ्राय करा. बर्गर पॅटी दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी याला ग्रिल करून घेतलेला आहे. येथे मी बर्गर बन घेतलेला आहे. त्याच्या एका साईडला मी मेयोनीज लावलेला आहे आणि एका बाजूला टोमॅटो सॉस लावलेला आहे. याच्यावर ॲड करायचं आहे चीज स्लाइस, आपली बर्गर पॅटी, कांदा, टोमॅटो आणि तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यावर थोडंसं मस्टर्ड सॉस ॲड करायचं आहे. आता हा बर्गर आपल्याला तव्यावर थोडासा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण परत भेटूया अशा नवनवीन रेसिपीसह.